आणि आज सलाम महाराष्ट्रामध्ये एक खास गेस्ट आहेत संजय हडकर, फोटो जर्नलिस्ट आहेत. आमची रिपोर्टर शची मराठे त्यांच्याबरोबर आहे. शची, संजयकडनं आपण किस्सा तर ऐकला की कशा पद्धतीने त्यांनी एकदम हटकेपणे फोटो काढलेले होते. अजून काय काय असे किस्से घडलेले आहेत की जे खूप लक्षात राहिले त्याच्या? ओके, आपण किस्सांबद्दल तर बोलणारच आहोत वेगवेगळ्या, पण आता मला ना त्यांना थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की संजय, मला सांग की नवीन खूप टेक्नॉलॉजी येते. तुझा काळ असा होता की लोक खूप मेहनत करायचे, एक एक फोटो मिळवण्यासाठी वाट पाहावी लागायची, पण आता डिजिटलनी सगळं सोपं करून चाललंय. पण मग काय ह्याच्यातलं तू दोन्ही मीडियम वापरली आहेस तर काय फरक आहे? मेहनत जरा कमी आहे का ह्याच्यात? डिजिटलमध्ये मेहनत खूप कमी झाली आहे. बेसिकली आपण रोलचे कॅमेरा वापरतो तेव्हा मॅन्युअली सगळं डायफ्राम नंतर शटर स्पीड वगैरे सगळं ॲडजस्ट करायला लागायचं. आता कसं कॅमेरा जास्त काम करतं, फोटोग्राफर फक्त मेहनत करतो. पण बेसिकली आता थोडं रिलॅक्सेशन पण झालं आहे, कारण डेडलाईन्स असतात तेव्हा आपण लास्ट मिनिटला शूट करून कॉम्प्युटरमध्ये लोड करू शकतो. तर टेक्नॉलॉजी हेल्प करते आपल्याला. प्लस आपण कुठे बाहेर असलो आणि आउटडोर असलो तर तिथून पिक्चर अर्जंटली फाईल करता येतं, ईमेल करता येतं. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी तर फोटो काढणं, डेव्हलपिंग करणं, स्कॅन करणं हा त्रासदायक होता. की मग तेव्हाच्या काळातली काय असायचं तुमचं स्ट्रगल, की एकच रोल आहे आणि स्ट्रगलिंग होतंय, पैसे कमी, काय तेव्हाचा एखादा अनुभव सांग की कसं फोटोसाठी पैसे कसे जमा करायचे? बेसिकली आम्ही फ्रीलान्सर होतो तेव्हा फार एकदम पैसे कमी असायचे आणि मग रोलचे पैसे, मग अर्धा रोल शूट करायचं, मग त्याच्यातले 5 फ्रेम्स शूट केलेले असायचे, त्यात 2 प्रिंट्स बनवायचे, मग ते 2 जागेवर द्यायचे सेम प्रिंट्स बनवून, आणि मग तो अर्धा रोल परत नेक्स्ट असाइनमेंटला वापरायचे. इम्पॉर्टंट असाइनमेंट असेल तीच करायची आणि मग ते रोलिंग करायचं आम्ही पैसे असे. तेव्हा एवढं म्हणजे हार्ड अँड फास्ट होतं एकदम. काही म्हणजे सपोर्ट नव्हता, फायनान्शियली फार त्रास होता तेव्हा फ्रीलान्सर असताना, आणि तेव्हा असं म्हणजे स्ट्रगल केलेलं आहे. आता कसं इझी झालं आहे फ्रीलान्सर लोकांना, कारण डिजिटल कॅमेरा असल्यावर त्याला रोल, डेव्हलपिंग, प्रिंटिंग ह्याचे पैसे वाचतात. ओके, मग मला सांग, जर्नलिझम करतो, हे असे खून मारे वगैरे हे फोटो काढतो, पण ह्याच्या व्यतिरिक्त काही फोटो काढतोस का? काही पक्षी, निसर्ग, का ह्याच्यातच सगळं काम असतं तुझं? नाही, निसर्गावर चांगलं काम करतो मी. मला ॲनिमल्स वगैरे असे फार आवडतात, आणि बॉम्बे SPCA याकडे चांगली नेटवर्क आहेत माझ्याकडे. त्यांच्याकडे काही एक्सक्लुझिव्ह असे पिक्चर्स असले किंवा काही ॲनिमल वगैरे आलं तर ते कळवतात. आणि नेचर शूट करायला खूप मजा असते, कारण ते नेहमीसारखं माणसासारखं पोज करत नाहीत, त्यांच्यासाठी आपण वाट बघावं लागते. आणि आपल्याला कधी कधी छान पिक्चर मिळतात. साधारण मून वगैरे, मी भांडूपला ट्रान्सफर झाल्यावर खूप छान मला मून सेटल डाऊन करताना ॲज इफ लाईक अ सन, ऑरेंजिश असं छान दिसतो. तर वेगळं काहीतरी मिळतं, रेनबो मिळतात आपल्याला निसर्गामध्ये, ते क्वचित असे दिसतात. आणि तुमचं लक्ष असलं पाहिजे निसर्गामध्ये. म्हणजे नक्कीच दोन्ही, म्हणजे जर्नलिझमचे काही हे वेगळे आहेत ठोकताळे, आणि निसर्गात चित्रण करण्याचे ठोकताळे वेगळे आहेत. पण संजय दोन्ही माध्यमात काम करतो आणि दोघांवरही त्याची कमांड चांगली आहे. भक्ती खरं शची, संजय बरोबर आणि तुझ्या बरोबर अजूनही गप्पा मारायच्यात, पण सलाम महाराष्ट्रामध्ये आपण एक ब्रेक घेऊयात. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी आर्म फोर्स मेडिकल कॉलेजची पासिंग आउट परेड आज पुण्यात झालेली आहे. या परेडमध्ये पहिल्यांदाच हरदीन चोप्रा या एका महिला कॅडेटनं या परेडचं नेतृत्व केलं. ब्रेकवर जाता ही परेड बघूया.